हे गाइज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण कालचा जो व्हिडिओ आहे लेक्चर नंबर 1 जे आपण घेतलं होतं गव्हर्नर या टॉपिकवरून थिअरी ऑफ मशीन्स या सब्जेक्टचं, तर त्याचाच सेकंड पार्ट पाहणार आहोत. आणि जर तुम्ही आधी गव्हर्नरचा पहिला पार्ट पाहिलेला नसेल तर नक्कीच तो पाहून घ्या, कारण फक्त आणि फक्त 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 ते 6 मार्क्स तुमच्या MESच्या एक्झाममध्ये कन्फर्म होऊन जातील. ठीक आहे, कारण आपण यामध्ये थेरी सुद्धा कव्हर करतोय आणि MCQ सुद्धा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो या गव्हर्नर या चॅप्टरवरून, तर ते सुद्धा आपण पाहत आहोत. तर एक क्विक रिकॅप पाहूया की आपण लास्ट लेक्चरमध्ये गव्हर्नरचं आपण काय काय पाहिलेलं आहे. तर आपण स्टार्ट केलं होतं गव्हर्नर असतं काय, त्याचं फंक्शन काय असतं, त्याच्यानंतर आपण गव्हर्नरचे टाइप्स पाहिले होते, काय काय टाइप्स पडतात, सेंट्रिफ्युगलचे अगेन टाइप्स जे आहेत, पेंडुलम टाइप, ग्रॅव्हिटी लोडेड, स्प्रिंग लोडेड, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर 1 बाय 1 इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिलेले आहेत आपण. वॅट गव्हर्नरमध्ये क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, पोर्टर गव्हर्नर, प्रोइल गव्हर्नरवरनं कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याच्यानंतर हार्टनेल गव्हर्नर, आणि आपण नंतर काही MCQ सुद्धा पाहिलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण या व्हिडिओमध्ये त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत, गव्हर्नरलाच कंटिन्यू करणार आहोत. पण स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्हाला MES मेन्स मेकॅनिकलची पोस्टल टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम ID दिलेला आहे आणि त्यासोबतच व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही दोन्हीपैकी कशावरती सुद्धा मेसेज करून एनरोल करायचं असेल तर तुमचा इंटरेस्ट दाखवू शकता. तर या पोस्टल टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट मिळतील पेपर 1च्या, 5 फुल लेंथ टेस्ट पेपर 2च्या, 10 OMR शीट आणि 10 आन्सर शीट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा फॉर्मॅट असेल. पॅकेज तुम्हाला विदिन 2 डेजमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला डिलिव्हर करण्यात येईल स्पीड पोस्टने. याची प्राइस आहे, ऑफर प्राइस 499. आणि जर तुम्हाला यासोबतच, ठीक आहे, जर तुम्हाला 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट विथ डिटेल सोल्युशन आणि या 5 फुल लेंथ टेस्टचं सुद्धा डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर ते डिटेल सोल्युशन तुम्हाला अवेलेबल असेल माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती. तर तुम्हाला या टेस्ट सिरीजला एनरोल करावं लागेल. आणि त्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट होती की रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचे नोट्स आणि MCQs त्यांना प्रोव्हाइड करायचे, म्हणून आपण त्यासाठी सुद्धा एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. याचे नोट्स आणि सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, त्याच्यानंतर न्यूक्लियर पॉवर प्लांट नोट्स आणि MCQs अवेलेबल आहेत आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवर. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर स्टार्ट करूया आपण आपल्या या लेक्चरला. गव्हर्नरचा पार्ट 2 कंटिन्यू करत आहोत आपण. तर सगळ्यात काही टर्म्स आहेत गव्हर्नरच्या, काही टर्म्स आहेत ज्याच्यावरनं एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिली सेन्सिटिव्हनेस ऑफ गव्हर्नर. ठीक आहे, तर बऱ्याच एक्झाममध्ये या टॉपिकवरती, या फॉर्म्युल्यावरती प्रश्न आलेला आहे ऑलरेडी. तर काय असतं सेन्सिटिव्हनेस ऑफ अ गव्हर्नर ते पाहूया. इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम इक्विलिब्रियम स्पीड्स टू द मीन इक्विलिब्रियम स्पीड. म्हणजे हे झालं त्याचा फॉर्म्युला किंवा एक प्रॉपर सिम्पल डेफिनेशन म्हणू शकतो आपण. पण बेसिकली जर तुम्हाला 2 गव्हर्नर दिलेत, गव्हर्नर A आणि गव्हर्नर B, ठीक आहे, आणि जर एखाद्या वेळेस सध्या तर सेम स्पीड आहे, दोघांची पण स्पीड जी आहे ती सेम आहे, पण आफ्टर सम टाइम जर या स्पीडमध्ये थोडंसं व्हेरिएशन आलं दोघांमध्ये, तर आणि याची जी लिफ्ट आहे, हाईट ऑफ स्लीव्ज म्हणू शकतो आपण किंवा लिफ्ट ऑफ स्लीव्ज, जर गव्हर्नर A ची जास्त असेल आणि गव्हर्नर B ची कमी असेल त्या स्पीड व्हेरिएशन ऑफ स्पीडमध्ये, तर आपण असं म्हणू शकतो का की गव्हर्नर A जास्त सेन्सिटिव्ह आहे गव्हर्नर B पेक्षा, कारण हा फास्ट ॲक्शन घेतोय, हा फास्ट रिॲक्ट करतोय. कारण जेव्हा याची स्पीडमध्ये व्हेरिएशन झालं तेव्हा याची लिफ्ट, जे स्लीव्सच्या लिफ्ट आहेत त्या वरती गेल्या, म्हणजे लिफ्टमध्ये हाईटची याची इन्क्रीज झाली. ठीक आहे, म्हणजे काय की गव्हर्नर A थोडा फास्ट रिस्पॉन्ड केला, त्याने रिॲक्ट केलं ॲज कम्पेअर टू गव्हर्नर B. तर आपण असं म्हणू शकतो की गव्हर्नर A इज सेन्सिटिव्हनेस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि फॉर्म्युला वाईज पाहायचं म्हटलं तर सेन्सिटिव्हनेस ऑफ गव्हर्नर इट इज द रेशिओ ऑफ डिफरन्स बिटवीन द मॅक्सिमम अँड मिनिमम इक्विलिब्रियम स्पीड. म्हणजे काय डिफरन्स आहे मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड. ठीक आहे, इट इज द रेशिओ ऑफ डिफरन्स बिटवीन द मॅक्सिमम अँड मिनिमम इक्विलिब्रियम स्पीड टू द मीन स्पीड. बरोबर, तर हे झालं तुमचा सेन्सिटिव्हनेस ऑफ अ गव्हर्नर. याला तुम्ही Nच्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता, N मॅक्स मायनस N मीन अपॉन N मीन स्पीड किंवा ॲव्हरेज स्पीड म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर हे झालं सेन्सिटिव्हनेस.
पण एक्झाममध्ये काही विद्यार्थी असं कन्फ्यूज होतात की सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सिटिव्हनेस यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की इट इज द रेसिप्रोकल ऑफ सेन्सिटिव्हनेस. ठीक आहे, नीट तुम्हाला लक्ष द्यायचं एक्झाममध्ये की कुठला वर्ड कुठली टर्म त्यांनी विचारली, एक तर सेन्सिटिव्हिटी विचारलेली आहे का सेन्सिटिव्हनेस विचारलेला आहे. कधी कधी असं म्हणतात की सेन्सिटिव्हिटी काढा किंवा सेन्सिटिव्हनेस फाइंड आउट करा. ठीक आहे, तर तुम्हाला पाहायचं नीट की त्यांनी बेसिकली विचारलं काय. तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, इट इज द रेसिप्रोकल ऑफ सेन्सिटिव्हनेस. म्हणजे आता सेन्सिटिव्हिटीचा तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल तर तुम्ही काय लिहिणार, ओमेगा मीन टू दी रेंज ऑफ स्पीड. रेंज ऑफ स्पीड, रेंज ऑफ स्पीडलाच मी असं लिहू शकतो ना की ओमेगा मॅक्स मायनस ओमेगा मीन, म्हणजे बेसिक तेच झालं ना, रेंजच झाली. तर हे झालं उलट, सेन्सिटिव्हनेसच्या उलट असतं सेन्सिटिव्हिटी. तर याच्यामध्ये कधीही तुम्ही कन्फ्युजन होऊ देऊ नका, सेन्सिटिव्हिटी नेस आणि सेन्सिटिव्हिटी. ओके, आता आपण कधी म्हणतो की सेन्सिटिव्हिटी इन्फिनाइट आहे. ठीक आहे, आता सेन्सिटिव्हिटीचा तुम्हाला तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, तर मला सांगायचं तुम्ही की सेन्सिटिव्हिटी जी आहे ती इन्फिनाइट आहे असं कधी म्हणतो आपण एखाद्या गव्हर्नरची सेन्सिटिव्हिटी इन्फिनाइट कधी म्हणतो. आता इन्फिनाइट होण्यासाठी त्याला काय व्हावं लागेल, रेंज ऑफ स्पीड तुमची 0 व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली, म्हणजे समथिंग अपॉन 0 हे तुमचं इन्फिनाइट बनून जाईल. तर जर आपली रेंज ऑफ स्पीड ही जेव्हा 0 असेल तेव्हा त्या गव्हर्नरला आपण इन्फिनाइट सेन्सिटिव्हिटीचं गव्हर्नर म्हणू शकतो. तर अशा गव्हर्नरच्या त्या केसेसला काय म्हणतो आपण, आयसोक्रोनिझम ऑफ अ गव्हर्नर. सी, अ गव्हर्नर विच इज हॅव्हिंग इन्फिनाइट सेन्सिटिव्हिटी इज ट्रीटेड ॲज अन आयसोक्रोनस गव्हर्नर फॉर ऑल द पोझिशन्स ऑफ स्लीव्स. आयसोक्रोनस हॅज दी सेम स्पीड, म्हणजे जेवढ्या काही त्या स्लीव्सच्या पोझिशन्स असतात तर त्या पोझिशनला आयसोक्रोनस गव्हर्नरमध्ये स्पीड जी असते ती कॉन्स्टंट असते. आणि असे गव्हर्नर ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी इन्फिनाइट असते, नॉट सेन्सिटिव्हनेस. इथे काय विचारलेलं आहे, सेन्सिटिव्हिटी इन्फिनाइट आहे. ठीक आहे, 1/0 म्हणजे इन्फिनाइट, म्हणजे तुमची रेंज ऑफ स्पीड 0 पाहिजे. रेंज ऑफ स्पीड 0 कधी होणार, जेव्हा मॅक्सिमम स्पीड पण सेमच असेल, मिनिमम स्पीड पण सेमच असेल, ऑब्व्हियसली सेम मायनस सेम 0 होणार, राईट. तर अशा गव्हर्नरला म्हणतो आपण आयसोक्रोनिझम ऑफ अ गव्हर्नर. तर आतापर्यंत आपण 3 टर्म पाहिलेले आहेत गव्हर्नरच्या रिलेटेड. 3 टर्म, पहिली म्हणजे सेन्सिटिव्हनेस ऑफ अ गव्हर्नर काय असते ते पाहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी ऑफ अ गव्हर्नर, आयसोक्रोनिझम ऑफ अ गव्हर्नर. आता पाहूया हंटिंग. सेन्सिटिव्हिटीनेस ऑफ अ गव्हर्नर इज डिझायर्ड क्वांटिटी. हाऊएव्हर इफ गव्हर्नर इज टू सेन्सिटिव्ह, जर गव्हर्नर एखाद्या वेळेस जास्त सेन्सिटिव्ह असेल, इट फ्लक्च्युएट कंटिन्युअसली अँड दिस फ्लक्च्युएशन इज नोन ॲज हंटिंग. तर त्या फ्लक्च्युएशनला आपण हंटिंग म्हणतो. ठीक आहे, गव्हर्नरमध्ये सेन्सिटिव्हिटीनेस असायला पाहिजे कारण ती डिझायर्ड प्रॉपर्टी सुद्धा आहे गव्हर्नरची. पण जर तो खूपच जास्त सेन्सिटिव्ह असेल, खूपच जास्त फ्लक्च्युएट होत असेल कंटिन्युअसली, तर त्याला आपण म्हणतो हंटिंग ऑफ अ गव्हर्नर. ठीक आहे, एक टर्म आहे, सिंपल टर्म आहे, याच्यामध्ये जास्त काही विचार करण्याची गोष्ट नाही आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला फक्त आणि फक्त या डेफिनेशनवरतीच क्वेश्चन येईल, हंटिंग म्हणजे काय, किंवा if a governor fluctuate continuously then this term is known as what, hunting. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा काही क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर स्टेबिलिटी एक टर्म आहे. आता स्टेबिलिटी म्हणजे काय की अ स्टेबल गव्हर्नर, आपण गव्हर्नरचं फंक्शन काय की टू रेग्युलेट किंवा टू मेंटेन द इक्विलिब्रियम स्पीड, म्हणजे त्याला स्टेबल ठेवणं. ठीक आहे, त्या फंक्शनला स्टेबल ठेवणं हे काम आहे गव्हर्नरचं. अ स्टेबल गव्हर्नर ब्रिंग्स द स्पीड ऑफ द इंजिन टू दी रिक्वायर्ड व्हॅल्यू. ऑब्व्हियसली जे गव्हर्नरचं कामच आहे ना की जे इंजिनमध्ये स्पीडमध्ये व्हेरिएशन होते तर त्याला रिक्वायर्ड किंवा ज्याचे डिझायर्ड व्हॅल्यू आहे ते तिथे आणून ठेवणं. अँड देर इज नॉट मच हंटिंग, तर त्याला म्हणायचं स्टेबिलिटी ऑफ अ गव्हर्नर, म्हणजे तो गव्हर्नर जो आहे तो स्टेबल आहे. द बॉल मासेस ऑक्युपाय द डेफिनाइट पोझिशन फॉर द स्पीड ऑफ द इंजिन विदिन दी वर्किंग रेंज. म्हणजेच काय की जे जे बॉल्स आहेत, गव्हर्नरचे बॉल्स आहेत, ते प्रॉपरली इक्विलिब्रियम पोझिशन्स ऑक्युपाय करणार आणि त्या गव्हर्नरमध्ये जास्त हंटिंग सुद्धा नाही राहणार आणि जे स्पीड आहे त्याची ती इक्विलिब्रियम स्पीडमध्ये येणार. तर त्या केसमध्ये आपण असा गव्हर्नरला म्हणू शकतो की हा गव्हर्नर बाबा स्टेबल आहे. फक्त ह्या टर्म्स आहेत, याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला विचारले जाईल तर डेफिनेशन विचारलं जाईल, हंटिंग म्हणजे काय, स्टेबिलिटी म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, आयसोक्रोनिझम ऑफ अ गव्हर्नर म्हणजे काय, डेफिनेशन ओनली. याच्यावरती ना तुमचं न्यूमेरिकल बनवू शकतं ना दुसरं काही. आता त्याच्यानंतर दुसरी एक टर्म आहे गव्हर्नरचा एफर्ट, गव्हर्नर्स एफर्ट. आता गव्हर्नर एफर्ट म्हणजे काय, इट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द गव्हर्नर
ॲट द स्लीव ॲज द स्लीव टेंड्स टू मूव्ह. जेव्हा स्पीडमध्ये व्हेरिएशन होणार, जेव्हा स्पीडमध्ये व्हेरिएशन झालं तेव्हा काय होणार, ह्या स्लीव्ज आहेत ना त्या मूव्ह होणार, आपल्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून मूव्ह होणार. तर त्या केसमध्ये जो फोर्स असतो, द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द गव्हर्नर ॲट द स्लीव ॲज द स्लीव टेंड्स टू मूव्ह, दॅट फोर्स इज नोन ॲज गव्हर्नर एफर्ट. एक्झाम्पल बघा, इथे त्यांनी प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे. वेन द स्पीड ऑफ अ गव्हर्नर इज कॉन्स्टंट, जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा कुठलाही फोर्स नसतो. ऑब्विसली द फोर्स एक्झर्टेड ऑन द स्लीव इज 0. तिथे कशाला फोर्स एक्झर्ट करेल ना, जर इक्विलिब्रियम स्पीडमध्ये असेल किंवा गव्हर्नरची स्पीड कॉन्स्टंट असेल, देर विल बी नो फोर्स ॲट द स्लीव. As the sleeve doesn't tend to move and hence at the constant speed the effort of the governor is 0. Obviously जसं मी आता सांगितलं, जर स्पीड तुमची कॉन्स्टंट असेल तर त्या स्लीव मूव्ह नाही करणार आणि स्लीव मूव्ह नाही करणार तर कुठलाही फोर्स तिथे एक्झर्ट नाही करणार गव्हर्नर त्या स्लीव्ज वरती. त्याच्यामुळे द फोर्स एक्झर्टेड बाय द गव्हर्नर ॲट द स्लीव्ज वेन द स्पीड इज कॉन्स्टंट द फोर्स विल बी 0. बट वेन दी स्पीड चेंजेस, आता जर स्पीड चेंज झाली तर मग काय होणार, स्लीव टेंड्स टू मूव्ह, आणि जेव्हा स्लीव टेंड्स टू मूव्ह अँड न्यू इक्विलिब्रियम स्पीड पोझिशन टू मूव्ह टू दी न्यू इक्विलिब्रियम पोझिशन फोर्स इज एक्झर्टेड ऑन द स्लीव. सी, गव्हर्नर जेव्हा स्पीड व्हेरिएशन झालं तर गव्हर्नर काय करणार, तो परत ट्राय करणार की मला परत एका नवीन इक्विलिब्रियम स्पीडमध्ये मला यायचं आहे. तर त्यासाठी तो परत ट्राय करणार त्याचे स्लीव्ज मूव्ह करण्यासाठी, आणि परत तो गव्हर्नर मग काय करणार, एफर्ट म्हणजे फोर्स एक्झर्टेड करणार ॲट द स्लीव्ज टू ब्रिंग दॅट टू द न्यू इक्विलिब्रियम पोझिशन. अँड त्याला तेव्हा फोर्स तिथे काहीतरी व्हॅल्यू असते त्या फोर्सची, कारण ऑब्व्हियसली आपली स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजे तिथे फोर्स काहीतरी एक्झर्ट करणार, तर त्या फोर्सला आपण म्हणतो गव्हर्नर्स एफर्ट. सिंपल गोष्ट आहे. गव्हर्नर एफर्ट म्हणजे काय की दिस इज द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द गव्हर्नर ॲट द स्लीव्ज ॲज द स्लीव टेंड्स टू मूव्ह. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तुमची तर त्या केसमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इफ द गव्हर्नर स्पीड इज कॉन्स्टंट देन गव्हर्नर्स एफर्ट विल बी 0. आणि स्पीडमध्ये व्हेरिएशन होत असेल तर मग गव्हर्नर काय करणार, स्वतःला म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे गव्हर्नरचे की त्या स्पीडला इक्विलिब्रियम स्पीडमध्ये कन्वर्ट करणार. त्यासाठी जे स्लीव्सची मुवमेंट होईल तर तेव्हा मुवमेंट झाल्यानंतर तो गव्हर्नर म्हणजे तो फोर्स एक्झर्ट होईल, त्याला आपण म्हणतो गव्हर्नर्स एफर्ट. आता एक व्हॅल्यू आहे त्या गव्हर्नर एफर्टची, द मीन फोर्स एक्झर्टेड ऑन द स्लीव ड्युरिंग द गिवन चेंज ऑफ स्पीड इज नोन ॲज एफर्ट ऑफ द गव्हर्नर, आणि द गिवन चेंज ऑफ स्पीड इज जनरली टेकन ॲज 1%. हेन्स द एफर्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स एक्झर्टेड ऑन द स्लीव्स फॉर 1% चेंज ऑफ स्पीड, त्याला आपण म्हणतो गव्हर्नर्स एफर्ट. ठीक आहे. हा प्रश्न जो आहे रेडमध्ये हायलाइट केलेला तो एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की फॉर अ गिवन चेंज इन द स्पीड गव्हर्नर एफर्ट म्हणजे काय, तर द गिवन चेंज ऑफ स्पीड इज जनरली टेकन ॲज 1%, आणि त्यामुळे एफर्ट डिफाइंड ॲज द फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द स्लीव फॉर 1% चेंज ऑफ स्पीड. 1% चेंज त्याला करण्यासाठी तो जेवढाही फोर्स एक्झर्ट करतो तर त्याला आपण म्हणतो गव्हर्नर्स एफर्ट. आता क्वेश्चन्स पाहूया की कशा प्रकारे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात. जसं आताच याच्यावरती फक्त हा आणि हा क्वेश्चन बनवू शकतो आणि नाहीतर विचारते डेफिनेशन, दुसरं काही नाही याच्यामध्ये. द गव्हर्नर्स एफर्ट इज द फोर्स अप्लाइड फॉर 10% चेंज ऑफ स्पीड, 1% चेंज इन स्पीड, 50% की 100%. ऑब्विसली जसं आपण आता पाहिलेलं आहे गव्हर्नर एफर्ट म्हणजे काय की इट इज द फोर्स एक्झर्टेड ॲट द स्लीव टू कंपन्सेट द 1% चेंज इन स्पीड. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल. आता त्याच्यानंतर अजून एक टर्म आहे आणि ही सर्वात शेवटची टर्म आहे गव्हर्नरच्या चॅप्टरमधली, कंट्रोलिंग फोर्स कर्व. एक कर्व असतो कंट्रोलिंग फोर्स आणि रेडियसमध्ये, FC आपण डिनोट करतो कंट्रोलिंग फोर्सला आणि R म्हणजे रेडियस. ठीक आहे, एक्स ॲक्सिस वरती रेडियस असते आणि वाय ॲक्सिस वरती FC म्हणजेच कंट्रोलिंग फोर्स, तर त्या कर्वला आपण म्हणतो कंट्रोलिंग फोर्स कर्व. So when the graph is between the controlling force FC as ordinate and radius of rotation of the deadweight balls, radius कशाची आहे, the radius of rotation of deadweight balls as abscissa is drawn, then the graph obtained is known as controlling force diagram. ठीक आहे. आता त्याचे रिलेशन्स असतात काही FC आणि R मध्ये रिलेशन्स असतात, तर त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की गव्हर्नर स्टेबल आहे, गव्हर्नर अनस्टेबल आहे की गव्हर्नर आयसोक्रोनिझम पोझिशन मध्ये आहे. तर इक्वेशन आहे हे FC विच इज इक्वल टू AR मायनस B. तर हे इक्वेशन लक्षात ठेवा तुम्ही, FC इज इक्वल टू AR मायनस B. आता हा जो ग्राफ आहे आता स्टेबल कधी असणार, जेव्हा FC विच इज इक्वल टू AR मायनस B असेल तर तो झाला
स्टेबल ग्राफ, स्टेबल गव्हर्नर म्हणू शकतो आपण. आणि FC विच इज इक्वल टू AR प्लस बी असेल तर तो झाला अनस्टेबल गव्हर्नरचा टाईप. आणि FC विच इज इक्वल टू AR असेल तो झाला आयसोक्रोनस गव्हर्नर, म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी इन्फानाइट सेन्सिटिव्हिटी वाला असणार. ठीक आहे. कंट्रोलिंग फोर्स वर्सेस रेडियस ऑफ रोटेशन हा ग्राफ आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही जेव्हा सेंटर म्हणजे ओरिजिन मधून जेव्हा ग्राफ जातो तेव्हा आयसोक्रोनस असतो. FC इज इक्वल टू AR हे इक्वेशन फॉलो करतं. स्टेबल व्हायचं असेल त्याला तर FC इज इक्वल टू AR मायनस बी, आणि अनस्टेबल असेल तर FC इज इक्वल टू AR प्लस बी. तर हे तुम्ही फक्त ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मे बी एक्झाममध्ये हा ग्राफ देतील आणि इथे नावं देतील ABC आणि तुम्हाला विचारतील A काय आहे, स्टेबल गव्हर्नरची केस आहे, अनस्टेबलची आहे, आयसोक्रोनसची आहे, B कुठली आहे, C कुठली आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आणि लक्षात ठेवा हा जो ग्राफ आहे तो आहे स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नरसाठी. आणि स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नर कुठले आहेत, हार्टुंग आहे, हार्टनेल आहे, पिकरिंग गव्हर्नर आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ते गव्हर्नरचे टाइप्स, तर त्यांच्यासाठी हा जो कर्व आहे तो असतो लिनियर. ठीक आहे. लिनियर दिसतोय आपल्याला, पॅराबोलिक तर नाही दिसत, तर लिनियर दिसतोय. आणि जे डेड वेट आहे किंवा ग्रॅव्हिटी कंट्रोल आपण ज्याला म्हणतो, डेड वेट ग्रॅव्हिटी कंट्रोल, तर त्यांच्यासाठी जो ग्राफ असतो कंट्रोलिंग फोर्सचा तो असतो पॅराबोलिक. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर क्वेश्चन पाहूया आपण आता. आय होप तुम्हाला समजलं असेल. परत एकदा आपण पाहूया की काय काय आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिली टर्म सेन्सिटिव्ह, फक्त टर्म्स आहेत बाकी काही नाही याच्यामध्ये. सेन्सिटिव्हिटीनेस ऑफ अ गव्हर्नर म्हणजे काय पाहिलेलं आहे, सेन्सिटिव्हिटी, आयसोक्रोनिझम पाहिले, हंटिंग म्हणजे काय, स्टेबिलिटी म्हणजे काय, गव्हर्नरचा इफेक्ट किती पर्सेंटसाठी तो इफेक्ट कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर एफर्ट झालं, आपण कंट्रोलिंग फोर्स पाहिलेला आहे. स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नरसाठी लिनियर असतं, आणि जे डेड वेट ग्रॅव्हिटी कंट्रोल असतात जसं की पोर्टर असो, प्रोईल असो, त्यांच्यासाठी कर्व असतो पॅराबोलिक. इक्वेशन्स पाहिले आहेत अनस्टेबल, स्टेबल आणि आयसोक्रोनस गव्हर्नरचे. आता पाहूया आपण क्वेश्चन्स. क्वेश्चन पहिला आहे, द रेशिओ ऑफ द हाईट ऑफ अ पोर्टर गव्हर्नर वेन द लेंथ of arm and the link are equal to the height of Watt's governor is dash where M is the mass of the ball, M is the mass of the load on the sleeve. तुम्हाला काय विचारलं, H कशाचं, पोर्टर गव्हर्नरचं हाईट टू दी वॅट गव्हर्नरचं हाईट, HP टू दी HW, बरोबर. तर या दोघांचं तुम्हाला रेशो विचारलेला आहे. मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. H इज इक्वल टू 895 अपॉन n स्क्वेअर. हे झालं वॅट गव्हर्नरचं इक्वेशन H साठी. H इज इक्वल टू 895 अपॉन n स्क्वेअर. M प्लस M, छोटा m, स्मॉल m म्हणजे काय, मास ऑफ बॉल, मोठा m म्हणजे मास ऑफ द लोड ऑन द स्लीव. हे झालं इक्वेशन तुमच्या पोर्टरसाठी, PORTER. आणि अजून एक आहे 895 अपॉन n स्क्वेअर A अपॉन E, स्मॉल m प्लस मोठा m अपॉन स्मॉल m. हे झालं तुमचं प्रोईल साठी. 3 इक्वेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता काय विचारलेलं आहे, द रेशिओ ऑफ हाईट ऑफ पोर्टर टू दी वॅट. सिंपल आहे, पोर्टर याचं टू दी वॅट याला तुम्हाला रेशो काढायचा आहे. तर सिंपल आहे, काय येणार रेशो तुमचा, M प्लस M अपॉन स्मॉल m. कारण 895 अपॉन n स्क्वेअर, 895 अपॉन n स्क्वेअर कटून जाईल, उरलं काय एवढं. ठीक आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला मे बी प्रोवेल टू वॅट विचारतील, प्रोवेल टू पोर्टर विचारतील, म्हणजे कुठलेही रिलेशन जर विचारतील तुम्हाला ते माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, इन अ गव्हर्नर द वर्टिकल डिस्टन्स विच द स्लीव ट्रॅव्हल ड्यू टू द चेंज इन इक्विलिब्रियम स्पीड इज नोन एज, त्याला काय म्हणतात, स्लीव लिफ्ट. ठीक आहे, लिफ्ट किंवा हाईट ऑफ दॅट स्लीव म्हणतो आपण. म्हणजे काय की वर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ड्यू टू द चेंज इन इक्विलिब्रियम स्पीड, म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम स्पीड मध्ये चेंजेस होणार तेव्हा ते जे स्लीव्ज असतात त्याच्या अपवर्ड होणार, राईट, अपवर्ड होणार. मग ते जेवढे डिस्टन्स कव्हर करतील तर त्या डिस्टन्सला आपण म्हणतो स्लीव लिफ्ट किंवा हाईट ऑफ दॅट स्लीव. पुढचं पहा, नेक्स्ट क्वेश्चन, द सेन्सिटिव्हिटीनेस ऑफ द गव्हर्नर इज 0.28. ओके, द मॅक्सिमम इक्विलिब्रियम स्पीड इज 80 RPM and the minimum and the mean equilibrium speed is 70 RPM. then the minimum equilibrium speed तुम्हाला काढायचा आहे. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, सेन्सिटिव्हिटीनेसचा फॉर्म्युला काय आहे, सेन्सिटिव्हनेसचा फॉर्म्युला काय आहे, n max अपॉन n min. इथे काय लिहिले ते नीट वाचा, सेन्सिटिव्हनेस लिहिलेला आहे. ठीक आहे, n min. आता आपल्याला काय दिले, सेन्सिटिव्हनेस ऑफ अ गव्हर्नर 0.28 दिले, तर व्हॅल्यू ठेवून द्या इथे.
0.28 विच इज इक्वल टू द मॅक्सिमम इक्विलिब्रियम स्पीड किती दिले 80. आपल्याला मिनिममची काढायची आहे ना, मिनिमम इक्विलिब्रियम स्पीड ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि मिनिमम जसं तसं लिहूया आपण. आणि मीन स्पीड किती दिले 70. सिंपल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही हे सॉल्व्ह कराल तर अप्रॉक्सिमेटली मिनिमम इक्विलिब्रियम स्पीड जे येणार ते 60 RPM पर्यंत येणार. करेक्ट आन्सर तुमचं ऑप्शन डी. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्ही एक्झाम मध्ये एक्सपेक्ट करू शकता. पुढचा प्रश्न, द आयसोक्रोनिझम इज अ स्टेज ऑफ व्हॉट? ऑब्विसली इन्फिनाइट सेन्सिटिव्हिटी. ऑप्शन ए करेक्ट आहे, कारण सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय पाहिलेला आहे आपण? एन मीन टू दी रेंज, म्हणजे एन मॅक्स मायनस एन मीन. जेव्हा आपण सेन्सिटिव्हिटी इन्फिनाइट म्हणतो तेव्हा ते आयसोक्रोनिझमची केस असते, आणि इन्फिनाइट कधी होईल? जेव्हा हे 0 होईल तेव्हा. बरोबर, म्हणजेच काय? इन्फिनाइट सेन्सिटिव्हिटी इज अ स्टेज ऑफ आयसोक्रोनिझम. पुढचा प्रश्न, हार्टनेल गव्हर्नर कुड बी क्लासिफाईड ॲज डॅश टाइप ऑफ गव्हर्नर. आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये सगळे क्लासिफिकेशन टाइप्स पाहिलेले आहेत. हार्टनेल गव्हर्नर कशाचं क्लासिफिकेशन आहे? एक तर ते स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नर मध्ये येतं, ठीक आहे, स्प्रिंग कंट्रोल. आणि परत स्प्रिंग कंट्रोल डेड वेट असो किंवा पेंडुलम असो, ते कशाचे टाइप आहेत? सेंट्रिफ्युगल गव्हर्नरचे टाइप्स आहेत. बरोबर, तर ऑप्शन मध्ये डेड वेट आहे का? नाही, डेड वेट नाही ना. पेंडुलम डेड वेटचे 2 आहेत ना, पोर्टर प्रोइल, पीपी वाले, पोर्टर प्रोइल. पेंडुलमचे टाइप म्हटलं तर वॅट. सेंट्रिफ्युगलचे हे सर्व आहेत. सेंट्रिफ्युगलच्या अंडरमध्ये तुमचे डेड वेट येणार, स्प्रिंग कंट्रोल येणार आणि पेंडुलम टाइप येणार. सो करेक्ट आन्सर आहे तुमचं ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, इन अ गव्हर्नर इफ द इक्विलिब्रियम स्पीड इज कॉन्स्टंट फॉर ऑल रेडिया ऑफ रोटेशन ऑफ बॉल्स देन द गव्हर्नर इज सेड टू बी व्हॉट? स्टेबल, अनस्टेबल, इनर्शियल की आयसोक्रोनस? तर करेक्ट आन्सर आहे ना ऑप्शन डी, आयसोक्रोनस. आपण आताच पाहिलेलं आहे, जेव्हा इक्विलिब्रियम स्पीड कॉन्स्टंट असते तेव्हा आपण त्या गव्हर्नरला म्हणतो इट इज अन आयसोक्रोनस ची केस. ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी दी कंट्रोलिंग फोर्स कर्व इन द केस ऑफ स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नर? आपण आताच पाहिले, हे जे ग्राफ पाहिलेले आहेत ना, आयसोक्रोनस, त्याच्यानंतर स्टेबल, त्याच्यानंतर अनस्टेबल, FC वर्सेस आर चा ग्राफ, तो हा आहे स्प्रिंग कंट्रोल्ड गव्हर्नरचा ग्राफ. तर तो असतो स्ट्रेट लाईन मध्ये, ठीक आहे. पॅराबोलिक जर विचारलं तर तो असतो ग्रॅव्हिटी लोडेड जे असतात, पोर्टर किंवा प्रोइल, तर त्यांचा ग्राफ जो असतो तो पॅराबोलिक असतो. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ वॅट गव्हर्नर द वेट ऑफ द बॉल इज 50 and the friction at the sleeve is 10. The coefficient of detention would be. तर एक लक्षात ठेवा तुम्हाला की कोएफिशियंट ऑफ डिटेन्शनचा फॉर्म्युला असा असतो, फ्रिक्शन ॲट द स्लीव, फ्रिक्शनल फोर्स ॲट द स्लीव टू दी वेट ऑफ बॉल. ठीक आहे, तर हे असतं फॉर्म्युला कोएफिशियंट ऑफ डिटेन्शनचा, फ्रिक्शन फोर्स ॲट द स्लीव टू दी वेट ऑफ द बॉल. आता आपल्याला काढायचं काय? कोएफिशियंट ऑफ डिटेन्शन काढायचं आहे. फ्रिक्शन फोर्स किती दिलेला आहे? इन अ वॅट गव्हर्नर द वेट ऑफ बॉल इज 50. ओके, वेट दिले तर आपण 50 वेट लिहिलेलं आहे, आणि द फ्रिक्शन ॲट द स्लीव इज 10 न्यूटन. सिंपल आहे, 10/50 दॅट इज 0.2. करेक्ट आन्सर येणार ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, विच रेशियो डिफाइन्स द हाइट ऑफ वॅट गव्हर्नर to that of porter governor for equal arm and the link length where m is the mass and m is the mass of slip. सिंपल आहे, आत्ताच्या प्रश्नाचं उलट विचारलेलं आहे. व्हॉट इज द रेशियो ऑफ वॅट टू दी पोर्टर, म्हणजे काय इथे येणार m अपॉन छोटा m प्लस मोठा m, हे रेशियो येणार त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द स्पीड ऑफ द गव्हर्नर फ्लक्च्युएट कंटिन्युअसली अबव अँड बिलो द मीन स्पीड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? Governor is said to be stable, governor is said to be insensitive, governor is said to be isochronous, आणि governor is said to be hunting. Isochronous म्हणजे काय की फॉर ऑल रेडिया ऑफ रोटेशन इक्विलिब्रियम स्पीड इज कॉन्स्टंट. स्टेबल म्हणजे काय की त्याची डिझायर्ड व्हॅल्यू असायला पाहिजे, आणि जर फ्लक्च्युएट होत असेल कंटिन्युअसली अबव अँड बिलो द मीन स्पीड तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो गव्हर्नर इज सेड टू बी हंटिंग. ऑप्शन डी विल बी दी राईट आन्सर. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ गव्हर्नर विचारले? रिड्यूस्ड फ्लक्च्युएशन, regulate the speed during one cycle, minimize the vibration of a cycle, maintain the speed of the engine within specified limit. The most accurate answer काय आहे? ऑप्शन डी. फंक्शन काय गव्हर्नरचं? टू मेंटेन द स्पीड ऑफ द इंजिन विदिन स्पेसिफाईड लिमिट. ठीक आहे, विदिन स्पेसिफाईड लिमिट. ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, द गव्हर्नर विच हॅज 2 आर्म्स फिक्स्ड ऑन एक्सटेन्शन ऑफ आर्म, म्हणजे एक्सटेन्शन वरती जे 2 आर्म फिक्स केले जातं त्या गव्हर्नरला काय म्हणतो आपण? वॅट गव्हर्नर, पोर्टर गव्हर्नर, हार्टनेल गव्हर्नर की प्रोइल गव्हर्नर? करेक्ट आन्सर असेल तुमचं प्रोइल. जेव्हा एक्सटेन्शन वरती 2 आर्म्स असतात ना, तर त्या गव्हर्नरला आपण म्हणतो प्रोइल गव्हर्नर. वॅट मध्ये डेड वेट नसतं,
पोर्टरमध्ये डेड वेट असतं पण एक्सटेन्शन नसतं, टू व्हीलमध्ये डेड वेट असतं आणि एक्सटेन्शन सुद्धा असतं. आणि हा आहे होमवर्कचा क्वेश्चन. सर्वांनी याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. फाइंड द हाईट ऑफ वॅट गव्हर्नर इफ द अँग्युलर स्पीड ऑफ द बॉल इज 100 रेडियन पर सेकंड आणि जी ची व्हॅल्यू घ्यायची 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन्स दिलेले आहेत. जे काही करेक्ट आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि जर तुम्ही MES मेन्स मेकॅनिकलसाठी पोस्टल टेस्ट सिरीजसाठी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचा ID दिलेला आहे, टीम माय गव्हर्नमेंट ट्रॅक. आणि त्यासोबतच व्हॉट्सअपचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. त्यानंतर पुढचे प्रोसेसची डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. आणि 5 फुल अँड टेस्ट पेपर 1च्या पेपर 2च्या विथ 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि या सर्वांचं डिटेल्ड सोल्युशन माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती अवेलेबल आहे. हे एनरोल करायचं असेल तुम्हाला तर ॲपवरती जाऊन तुम्हाला एनरोल करावं लागेल. अगेन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस त्यामध्ये सोलार, विंड आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे नोट्स प्लस MCQ सुद्धा अवेलेबल आहेत माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर नक्कीच लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून ह्या टेस्ट प्रॅक्टिस करू शकता. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पोस्टल टेस्ट सिरीज एनरोल करून आणि त्यांच्याकडे ऑलरेडी म्हणजे विदिन 2 डेजमध्ये पोस्टल टेस्ट सिरीज त्यांच्या लोकेशनवरती पोहोचल्यात सुद्धा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पोस्टल टेस्ट सिरीज घेऊन अटेम्प्ट करणं सुद्धा चालू केलेलं आहे. मार्क्स सुद्धा शेअर करत आहेत. जवळपास 300+ असा प्रकारचा स्कोर त्यांचा येत आहे. काही विद्यार्थ्यांचा, काहींचा थोडा कमी येत आहे, त्यांना इम्प्रूव्ह करण्याची गरज आहेच. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ह्या टेस्ट जॉईन करून तुम्ही अटेम्प्ट करून तुमचा स्कोर आम्हाला कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.